सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. दूध नसल्यावरती बऱ्याचदा त्या एवढ्या दुधाचं काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडतो. तर आजचे हे गुलाबजाम जरी वाटत नसले, दिसत नसले, तरी नासलेल्या दुधापासून आणि रव्यापासून बनवलेले आहेत. तर पटकन सुरुवात करूया आजच्या आपल्या रव्याच्या गुलाबजामच्या रेसिपीला. सगळ्यात सुरुवातीला आपण पाक बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे 3 वाट्या साखर घेतलेली आहे. गुलाबजामचा पाक हा थोडा जास्तीचा करायचा, कारण गुलाबजाम पाकात मुरल्यानंतर सर्व करायच्या वेळी पाक खूप कमी शिल्लक राहतो. त्यामुळे इथे साखर मी थोडी जास्त घेतली आहे. आणि पाण्याचं प्रमाण सांगायचं झालं तर साखरेच्या वर अगदी थोडंसं साखर भिजेल इतकं घेतलं आहे. आणि मापाने सांगायचं झालं तर साखरेच्या निम्म्याने किंवा त्यापेक्षा थोडं कमी पाणी वापरायचं आहे. आता पाक किती शिजवावा हे सांगायचं झालं तर साखर विरघळल्यावरती 1-2 मिनिटं पुढे आणखीन पाक शिजवून घ्यायचा आहे. त्याहून जास्त घट्ट करायचा नाही, नाहीतर मग गुलाबजाम व्यवस्थित त्याच्यात मुरत नाही. सगळ्यात शेवटी केशर आणि वेलचीची पूड घालून घ्यायची आहे आणि हलकीशी एक उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता गुलाबजाम बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे दूध नासलेलं होतं, ते पूर्ण अर्धा लिटर दूध होतं, ते पाण्यासकट तसंच घेतलेलं आहे. आता हे आपण मोजून घेऊया, म्हणजे आपल्याला रव्याचा अंदाज येईल. तर मोजून हे 2 मोठे वाडगे भरून हे दूध मापले गेलं आहे. यासाठी आता ह्याच्यात मी 2 चमचे साखर घालत आहे. जेव्हा आपण बाहेरचे प्रेमिक्सचे गुलाबजाम बनवतो त्यामध्ये मिल्क पावडर असते, त्यामुळे त्याच्यात थोडा गोडवा असतो. आता आपण हे रव्याचे गुलाबजाम बनवणार आहोत, त्यामुळे मी इथे 2 चमचे साखर घालते आहे. सोबतच 1 चमचा तूप घालायचे आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्याकडे इथे केशर आणि वेलचीचे इसेन्स आहे, ते मी घालत आहे. तुमच्याकडे हे नसेल तरी काही हरकत नाही. साधं व्हॅनिला इसेन्स टाकलं तरी चालेल किंवा रोज वॉटर असेल तर ते 1 हात चमचा घाला. काहीच नसेल तर काहीही नाही घातलं तरी चालणार आहे. आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे. व्यवस्थित उकळी यायला लागली की यामध्ये जो रवा आपण वापरणार आहोत, तो 2 वाडग्यांसाठी ज्याने दूध मापलं होतं, त्याच वाडग्याने 1 वाटी रवा आणि 2 चमचेवरती मैदा घेतला आहे. मैदा घ्यायचे कारण मैदा वापरल्यामुळे गुलाबजाम फुटण्याची भीती कमी असते तेलामध्ये. आता हे भराभर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण गॅस खालतून चालू आहे, त्याच्या गुठळ्या पटकन होऊ शकतात. त्यामुळे मिक्स करताना थोडी घाई करायची आहे. व्यवस्थित सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं सतत असंच ढवळून शिजवून व्यवस्थित घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटांनी जेव्हा मिश्रण कढई सोडायला लागेल, त्या पलीकडे जास्त आपल्याला हे शिजून द्यायचं नाहीये, जास्त सुक्क करायचं नाहीये. आता हे मिश्रण व्यवस्थित कढई सोडायला सुरुवात केलेली आहे, तर ह्याला आता ताटात काढून घेऊया एका. ताटात काढून घेतल्यानंतर एवढं गरम पीठ हाताने मळणं शक्य होणार नाही, म्हणून मी इथे पावभाजीचा जो मॅशर असतो आपला, त्याला तूप लावून घेतलं आहे. त्याने व्यवस्थित चांगलं जोर देऊन मळून घ्यायचं आहे. याच मिश्रणासारखं आपण भाकरीचं पीठ, उकड तांदळाची किंवा मोदकाची उकडही अशीच सुरुवातीला जेव्हा गरम असते तेव्हा मळावी लागते. तर ती उकडही आपण मॅशरने मळू शकतो. मॅशर नसेल तर एका लहान ग्लासला तळाला तूप लावून तुम्ही त्यानेही व्यवस्थित जोर देऊन मळून घेऊ शकता सुरुवातीला. आता याची वाफ बऱ्यापैकी गेलेली आहे, त्यामुळे मॅशरचा आता उपयोग न करता हाताने व्यवस्थित मळून घेणार आहे. पिठाचा गोळा करून बघितला तर अजिबात हाताला चिकटत नाहीये आणि मिश्रणही हाताला सोसवेल इतकं कोमट आहे. तर आता ताटामध्ये थोडंसं तूप घेणार आहे आणि हाताला तूप लावून व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. जर मिश्रण तुम्हाला जास्त वाटत असेल, एकाच ह्याच्यात मळण्यासारखं नसेल, तर मिश्रणाचे 2 गोळे करून घेऊयात आणि एक गोळा व्यवस्थित ताटात घेऊन त्याला थोडं थोडं असं तूप लावून हाताला आणि गोळ्याला व्यवस्थित तूप लावून जोर देऊन हाताच्या तळव्याने जोर देऊन एकदम छान नरम मळून घ्यायचं आहे. बघा हे टेक्स्चर पूर्ण माव्यासारखं दिसत आहे. जेवढं व्यवस्थित तुम्ही मळून घ्याल तेवढे छान गुलाबजाम तयार होतील. हे पीठ आता व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. याचे आता आपण गुलाबजाम वळायला घेऊया. जशा आकाराचे तुम्हाला लहान मोठे हवे असतील तेवढे तसं पीठ घेऊन त्याचा गोळा करायला घ्यायचा आहे. बिलकुल तडा जात नाही, अगदी सॉफ्ट आणि व्यवस्थित गोळे तयार होतात.
इथे पूर्ण गुलाबजाम तयार करून झालेले आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल एकदम कडक गरम केलेलं नाहीये आणि कढई फ्लेम पण मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. एका वेळेला 7 ते 8 गुलाबजाम घातलेले आहेत. डिपेंड तुमच्या तळणाला जे भांडं घेतलं आहे त्या साईजवरती. एकसारखे ढवळायचे नाहीयेत. थोड्या थोड्या वेळाने हलवून सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. हे गुलाबजाम बघून कोणी म्हणणार नाही की हे रव्याचे गुलाबजाम आहेत. एवढा सुंदर रंग याला आलेला आहे आणि सेम अगदी गुलाबजामच्या प्रेमिक्सचे गुलाबजाम बनवल्यासारखेच तयार झालेले आहेत. आता हे तेलातून काढून घेतलेले आहेत आणि जो आपण साखरेचा पाक केला होता तोही आता बऱ्यापैकी कोमट झालेला आहे. साखरेच्या पाकात गुलाबजाम टाकताना हा साखरेचा पाक हा नेहमी कोमटच असावा आणि नॉर्मल माव्याच्या गुलाबजामपेक्षा या गुलाबजामला मुरायला थोडा जास्त वेळ लागतो. म्हणून संध्याकाळी बनवून रात्रभर त्याला व्यवस्थित मुरायला ठेवलं तर दुसऱ्या दिवशी अगदी सॉफ्ट गुलाबजाम तयार होतात. तर बघा हे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. कोणी म्हणणार नाही की हे गुलाबजाम रव्याचे आहेत. तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मित्र आणि परिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि साध्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.